आपलं अस्तित्व विसरलो की तो जो आनंद असतो ना, मन नाही, बुद्धी नाही, शरीर नाही आणि शरीरातला आत्माही सूक्ष्म आहे तो पण नाहीये. अशी ज्या वेळेला परम चैतन्यमय अवस्था किंवा परंधाम दत्तात्रेय अवधूता अशी अवस्था ज्या वेळेला आपली होते, तो जो आनंद असतो, तर त्या आनंदामध्ये ओंकार लपलेला असतो. आणि तो ओंकार जो आहे तो सतत प्रत्येक चराचरातल्या सर्व वस्तूंवर, पदार्थावर, दृश्य अदृश्य सगळ्या गोष्टीवर तो काय करतो? ब्रह्म म्हणून पाहतो. सूक्ष्म कण सुद्धा निर्माण केलेलं आहे या पंचमहाभूताच्या महावैभवाने. आणि त्याला पाहत पाहत आपलं अस्तित्व आपण विसरून जातो. बघा, सूर्य प्रकाश पडला की सगळी सृष्टी दृष्टीस येते आणि सूर्यप्रकाश हळूहळू नाहीसा होत चालला की सूर्य आणि सगळी सृष्टी ही सूक्ष्म अशा अंधारात विलीन पावते, अदृश्य होते. आणि मग जी चमकायला लागतात ते फक्त सिद्धात्म्यांची नक्षत्र, सिद्धात्म्यांचे सिद्ध आत्मे हे त्या अंधारातल्या अवकाशातनं खाली उतरतात. आणि ते त्या असे काही उतरतात की मानस सरोवरातलं प्रतिबिंबच पडलेलं आहे. दुसरे एक मोठं सरोवर आहे की जे आकाश पोकळीमध्ये आहे आणि त्या आकाश पोकळीतून ते तारे खालच्या निसर्गनिर्मित जलाशयामध्ये प्रतिबिंबित होतात. अगदी हे असं आहे, ब्रह्म हे असं आहे. आपण ज्या वेळेला आपल्यातलं सगळं अस्तित्व विसरून जातो आणि ते चराचरात विलीन होतं, त्यातला जो आनंद आहे, ते जे स्वरूप आहे, ते ओम नमः शिवाय, ओम नमो नारायणा, ओम नमो भगवते वासुदेवाय, नमो नारायण, नमो नारायण, असे पूर्णपणे तुम्ही त्यातून अलिप्त व्हा. पूर्ण बाहेर या. त्या मन, बुद्धी, आत्मा, ते शरीर ह्या चारी गोष्टीतनं बाहेर या आणि बाहेरून हे विश्व पहा. कारण ह्या सृष्टीमध्ये, या विश्वामध्ये काही नाही राहणार. सगळं विलीन पावणार आहे. जसं ते निर्माण होणार आहे तसं ते विलीन पावणार आहे. जसा आत्मा एका देहातून निघून जातो आणि पुन्हा दुसऱ्या देहात येतो, तोपर्यंत कुठं असतो काही माहीत नसतं. अजून तरी मला नाही वाटत असं काही शोध लागलाय, असा काही रिसर्च झालाय की तो आत्मा असा असाच गेला आणि मग तो या ठिकाणी थांबलाय आणि मग त्या घरापाशी तो थांबून तिथं प्रवेश, असं काय आपल्याला कुठंच अजून तरी नासा किंवा आणि कुणी या असं काही शोधून काढलेलं नाहीये. एक माझं गढवालमधलं हिमालयातलं, हिमालयाकडे पाहताना, सूर्यास्ताला पाहताना एक आत्मचिंतन आपल्यापर्यंत. नमो नारायण, नमो नारायण, नमो नारायण.